पुण्यामधील स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर एक तरुणी रीलसाठी जीवघेणे स्टंट करत असल्याचं समोर आलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सरकार पुन्हा एकदा ओबीसी मराठा वाद लावून मोकळं झालंय, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। 13 तारखेनंतर 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते आम्ही बघू असा इशारा जरांगेंनी दिलाय। कुटुंबशाही हवी असणारे राज्यकर्ते मराठा आणि ओबीसींना असेच भिडवत ठेवणार, दोन समाजामधील कटुता कधीच कमी करणार नाहीत अशी टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केली आणि पुढे परिस्थिती भयंकर होईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अंबड तालुक्यामधल्या वडगोंद्री आणि पुणे येथील समता भूमीवर बेमुदत उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं उपोषणकर्त्यांना तातडीनं द्यावं अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघानं केली आहे। मावळच्या वडगावमध्ये झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता, तसेच शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते आणि याची गंभीर दखल घेऊन सर्वपक्षीयांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव सोलापूर शहरातून जालन्याकडे रवाना झाले। जालना जिल्ह्यामधील वडीगोद्री गावामध्ये लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत। बारामतीकरांना कोणतं बटन दाबा ते सांगायची गरज नाही। राज्य सरकार लोकांकडे बघत नसेल तर हे राज्य आपण आपल्याकडे घ्यायचं आहे असं आवाहन शरद पवारांनी नागरिकांना केलंय आणि यावेळेस मोदींची गॅरंटी चालली नाही असा टोला सुद्धा शरद पवारांनी लगावलाय। हिंगोलीच्या जोडतळा गावच्या ग्रामपंचायतीसमोर गावच्या उपसरपंचाने चक्क स्वतःला एका खड्ड्यामध्ये गाडून घेत अनोखं आंदोलन केलंय। नारायण जाधव असं या उपसरपंचाचं नाव आहे। रस्त्याच्या कामामध्ये सरपंच आणि अभियंत्यानं मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत उपसरपंचानं चौकशीची मागणी केली आहे। नागपूरच्या उमरेड तालुक्यातल्या सुरगावामधील रस्त्यालगतची जागा कत्तलखान्याला देण्यासाठी ग्रामस्थांचा भाजपकडून विरोध करण्यात आलाय। तर सुरगावापासून 10 किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र असल्याचा दाखला देत निवेदन देण्यात आलंय आणि पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। लातूरच्या निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी गावातील महिलेनं तिच्या 5 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। तर मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा खर्च परवडत नसल्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। शिंदेनी पक्ष चिन्ह चोरलं, पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 22 जागा जिंकलो असतो असा दावा संजय राऊतांनी केलाय। हिम्मत असेल तर चिन्ह परत करा, पक्ष स्थापन करा आणि लढा असं आवाहन सुद्धा संजय राऊत यांनी शिंदेंना दिलं। सरकार विधानसभेच्या कामाला लागले असं म्हणत संजय राऊतांनी सरकारला टोला लगावलाय। शिंदे गटाला बाळासाहेबांची पूजा करण्याचा अधिकार नाही, त्यांनी मोदी शहांची पूजा करावी अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। लोकसभेमधील विरोधी पक्षनेता कोण असेल हे अद्याप ठरलं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे आणि लोकसभेमध्ये काँग्रेसला जास्त जागा आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण हे काँग्रेस ठरवेल असंही पवार म्हणाले। तर मराठा ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। आरक्षणाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, आरक्षण हा घटना दुरुस्तीचा विषय आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असंही शरद पवार यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारनं आता वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। मावळ तालुक्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडल्याचं दिसून येतंय। मावळ विधानसभेसाठी अजित पवार गटातून 2 जण इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे
हे इच्छुक असून विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार सुनील शेळकेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे। सुनेत्र पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आल्या। त्यांना भेटण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली। शक्तीपीठ महामार्गासाठी नागपूर ते गोवा 802 किलोमीटर महामार्गासाठी 72,000 हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे। तर मंत्री दादा भुसे यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अमरावतीमधल्या गाडगेनगर पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर ही अतिशय निंदनीय घटना आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनात याबाबत आम्ही प्रश्न लावून धरणार असं देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीच्या जत तालुक्यातून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केली आणि जतमध्ये लिंगायत समाजाची सर्वाधिक संख्या असून राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सांगलीमधल्या जत तालुक्यामधल्या कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकरणी जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी निषेध नोंदवलाय। तसंच जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं, राज्यात सलोखा कायम राहिला पाहिजे, सरकारनं हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं असून मराठ्यांना ओबीसीमध्ये आणलं तर सलोखा बिघडेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर महामार्गावर सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं रास्ता रोको आंदोलन केलंय। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टी तालुक्यामधील खिळतगावच्या गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि या आंदोलनात महिला पुरुष सहभागी झाले असून हजारो लोक रस्त्यावर उतरली। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाजानं आंदोलन केलं। ओमराजेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलं होतं। बीडच्या हातोला गावात लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू आहे। मात्र उपोषण स्थळावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उपोषणकर्त्यांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढलाय। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि राज्याच्या अन्य भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सक्रिय झालेल्या मान्सूननं मुंबईकरांना चांगलंच झोडपलंय। अधूनमधून दाखल होणाऱ्या सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ होत असल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये जळगाव जामोद शहरामध्ये पहिल्याच पावसात नाल्याला पूर आला, त्यामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलंय। प्रशासनानं नाल्याची सफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शहापूर तालुक्यामध्ये आज सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावलाय आणि भात शेतीच्या कामांना सुद्धा आता वेग आलाय। मुसळधार पावसानं दहिसरमधील पेट्रोल पंप पाण्याने भरलाय। पावसामुळे दहिसर पूर्व एसवी रोड आणि समोरील भागात गुडघावर पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागामधील शेत तुडुंब भरली आहेत। आज आणि उद्या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। पालघरमधील मनोरवाडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। तर दहेरजे नदीवरील पुलाचं काम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग हा पाण्याखाली वाहून गेल्यामुळे या ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। तर पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क देखील तुटलाय।
पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 24 तासांमध्ये 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि लोणावळ्यात पावसानं पुनरागमन केल्यामुळे पर्यटकांच्या पसंतीमध्ये असलेलं मुशी धरण लवकरच भरणार आहे. चोपडा तालुक्यामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये सलग काही दिवस पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करून घेतली आणि गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. 1-2 दिवसात पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे भुसावळ शहराचं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 39 ते 40 अंशांदरम्यान स्थिरावलंय आणि ढगाळ वातावरण आणि आर्द्रता 55% आसपास असल्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले. धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागला. त्यामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसताना देखील त्या किमतीमध्ये विकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. जळगावमधल्या रावेर तालुक्यामधल्या केळी बागांना अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला होता आणि या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर 51 कोटी 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलाय. शेतकऱ्यांना अंशतः आधार देण्यासाठी अहवालानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी होती. तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय. त्यामुळे धाराशिवमध्ये तुरीला विक्रमी 12,150 रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळतोय तर तूर डाळीला 230 रुपये किलो एवढा भाव मिळतोय. भुसावळमध्ये तीव्र ऊन आणि कमी झालेलं उत्पादन यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडलेत. गेल्या आठवड्यात 200 रुपये किलो असलेला कोथिंबीरीचा भाव आता तब्बल 400 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 185 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरतीमध्ये 2204 उच्च शिक्षित उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये B.Pharm, LLB, B.Tech, आता B.Ped इत्यादी शैक्षणिक अर्हता प्राप्त अर्जदारांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीण दलाच्या चाचणी मैदानावर पावसामुळे चिखल झाल्यामुळे 255 पोलीस उमेदवारांपैकी 49 उमेदवारांची चाचणी घेण्यात आली तर उर्वरित 206 उमेदवारांची मैदानी चाचणी 28 जून रोजी घेतली जाणार आहे. धाराशिवमधील पुजारी आणि स्थानिकांच्या विरोधानंतर मंदिर संस्थानानं घाटशेळ रोडऐवजी आता गायवाडा आणि आराधवाडी इथं दर्शन मंडप प्रस्तावित करण्याची तयारी दर्शवली आहे. विरोधी विशेष म्हणजे महामार्गाद्वारे भक्तांना प्रवेश देणार असल्याचं सांगण्यात येतं. दर्शन मंडपावरून झालेल्या वादामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा मार्ग काढलाय. तर सोलापुरामध्ये उजनी धरण धार्मिक पर्यटनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 250 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मंजूर केलाय. उजनी धरण जलाशय पर्यटन विकासासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणानं 8 पदांसाठी काढलेली भरती रद्द केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्यात. विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घ्यावी अशी या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मेहतर वाल्मिकी समाजाच्या महिलांनी जनाक्रोश मोर्चा काढलाय. भुसावळमधील माजी नगरसेवक संतोष बागचे आणि सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली. हत्याकांडाची IPS अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचं निवेदन सुद्धा देण्यात आलं. जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे विमानसेवेनंतर आता जळगाव मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. अलायन्स एअर या विमान कंपनीनं यासाठी आता फेऱ्यांचे दिवस आपले वाढवलेत आणि भाडं सुद्धा कमी केलंय. आठवड्यामधून 3 दिवस ही सेवा असणार आहे आणि तिकिटाचा दर हा 2100 रुपये इतका करण्यात आलाय. लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याने प्रति क्विंटल 3000 रुपयांचा टप्पा गाठलाय आणि गेल्या 15 दिवसात सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 900 रुपयांची वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक असल्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा पालिकेच्या म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची इमारत अतिशय जीर्ण झाली. या पडक्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जीव जो आहे तो धोक्यात आलाय. शाळेच्या नवीन इमारतीबाबत प्रशासन स्तरावरून उदासीनता असल्यामुळे धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. तर अमरावती कारागृह प्रशासनानं आता कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे 72 रुपयांमध्ये महिन्यातून 12 वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियासोबत संवाद साधू शकणार आहेत. यासाठी अमरावती कारागृहामध्ये 7 ॲलन दूरध्वनी बसवण्यात आले.
तर गोंदिया शहरामधील अवैध होर्डिंगबाबत युवा सेना उभाटा पक्षानं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। शहरामधील अवैध होर्डिंग धारकांवर कारवाई करावी, होर्डिंगचा परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं, मृत तरुणाच्या कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण येथील केक ऑफ द डे या बेकरीतील अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवलेले जाणारे केक आणि किडे लागलेले पाव याचा स्थानिक महिलांनी पर्दाफाश केला आणि या बेकरीतील प्रॉडक्ट विक्री बंद करण्याची मागणी भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे। उरणमधील जेएनपीटी बंदरामधील आयात निर्यात होणाऱ्या बंद खोक्यांमधून सिगारेटची तस्करी सुरू असल्याचं समोर आलंय। सीमाशुल्क विभागानं 10 कोटींचा सिगारेट साठा जप्त केलाय, तर गेल्या आठवड्याभरामध्ये एकूण 25 कोटींहून अधिक किमतीच्या सुपारी, संगणक आणि सिगारेटच्या तस्करींची प्रकरणं उघड झाली आहेत। विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयानं आपल्या सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्यामुळे तो पकडला गेला आणि विरार पोलिसांनी या आरोपीला अटक देखील केली आहे। ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकडे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय। वाहनावर मोठा दगड फेकून वाहनाची काच फोडण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। तर अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा हादरलाय। मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत 20 वर्षीय विनोद देठे नावाच्या युवकानं 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय। पोलिसांकडून तत्काळ आरोपीला अटक देखील करण्यात आली। अहमदनगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी इथं भरधाव कारनं बाईकला धडक दिली। या अपघातात 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर कार उलटल्यामुळे कारमधील 8 जण जखमी झाले। छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। रियान अहमद खान असं मृत मुलाचं नाव असून तो तोल जाऊन बुडाल्याचं त्याच्या मित्रांनी म्हटलंय। श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या मुक्ताईची पालखी मलकापूरमध्ये दाखल झाली आणि तब्बल 100 दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी, विठोबा, रुक्माई आणि मुक्ताईचा जयघोष करत वारकरी आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले।